नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण प्रवास करणार आहोत कोल्हापूर ते गगनबावडा. आता आपण कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे आहोत. थोड्याच वेळात आपल्याला गगनबावडासाठी गाडी लागेल. त्या गाडीने प्रवासाला सुरुवात करूया. ही समोर लागलेली कोल्हापूर स्वारगेट अश्वमेध ही आहे ती कोल्हापूर ते ठाणे वसई व लागून आहे ते बेळगाव मुंबई बस आहे. ही मिरज मडगाव कदंबा परिवहनची गाडी आहे गोवाची. तिकडून एक स्कॅनिया येत आहे व या थांबलेल्या गाड्या आहेत ती कोल्हापूर धामणवाडी इकडे गारगोटीसाठी. आपली बस लागलेली आहे सातारा ते गगनबावडा. आता आपण या गाडीने कोल्हापूर ते गगनबावडा प्रवास करणार. बाजूला रंकाळा शिरगाव मार्गे राधानगरसाठी बस लागलेली आहे. कोल्हापूर बस स्थानक एक बाजू पलीकडे एक बाजू आहे, त्या बाजूला पण लागतात गाड्या. जुन्या बसचा वरील सांगाडा काढून ही नवीन पुनर्बांधणी केलेली बस आहे. मागे या बाजूला बस लागतात इकडे पुणे मुंबईसाठी. गगनबावडा जाणारी बस प्लॅटफॉर्म क्रमांक 13 लावण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणी थांबणारी गगनबावडा प्लॅटफॉर्म क्रमांक 13 सर्व ठिकाणी थांबणारी बस. कोल्हापूर ते गगनबावडा 102 रुपये तिकीट दर आहे एका व्यक्तीसाठी. लाट क्रमांक 14 वरती आपली बस लागलेली आहे. हे वाघदादा मागे एवढी बस भरलेली आहे. आता 9:15ला निघेल. इकडे बाजूला कोल्हापूर ते मलकापूर धोपेश्वर गाडी लागलेली आहे. आपल्या प्रवासाचं अंतर आहे 58 किलोमीटर व अंदाजे 2 तास वेळ लागेल आपल्याला पूर्ण प्रवासासाठी. कोल्हापूरमधून निघाल्यानंतर बालिंगे, पोपर्डे, आडूर, त्यानंतर कळे, आसगाव, निवडे, साळवण, मार्गेवाडी, कोकुर्ले व शेवटी गगनबावडा. बरोबर 9:15 वाजलेले आहेत. कोल्हापूर बस स्थानकातून निघत आहोत. या बाजूला आपल्या सांगलीसाठीच्या बस लागतात 4861 तासगाव. हे आहे ते मुख्य प्रवेशद्वार आहे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून. आता कोल्हापूरमधून निघत आहोत गगनबावडाच्या दिशेने. या उजव्या बाजूला गाड्या फिरून मुख्य पुणे बेंगलोर रस्त्याला जातात व डावीकडे आपला हा जो रस्ता आहे तो कोल्हापूर ते रत्नागिरी रस्ता आहे. नंतर पुढे डावीकडे आपण गगनबावडाच्या दिशेने वळणार रंकाळा बस स्थानकाच्या दिशेने. छत्रपती श्री राजाराम महाराज चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, दसरा चौक, कोल्हापूर. हा सरळ पुढे रस्ता पन्हाळा, मलकापूर, रत्नागिरीसाठी जातो. रंकाळा, कागल, निप्पाणी बस. तोरसकर चौक. पण आता आपण डावीकडे वळू. या बाजूनं मुख्य आपण मागच्या राधानगरी गार्डन आलतो. ही गंगावेस तालीम चौक. पूर्ण पुढे जाऊन पंचगंगा नदीपासून गोल वळून आलो इथं. पोहोचलो आहोत आपण कोल्हापूरमधीलच दुसरे बस स्थानक असलेल्या रंकाळा बस स्थानकात. या डाव्याच्या रस्त्याने गेल्यानंतर महालक्ष्मी श्री अंबाबाई मंदिरापाशी जाऊ शकता तुम्ही. रंकाळा बस स्थानक. ही बस रंकाळा उपरीसाठी लागली. ही रंकाळा
ठाण्यासाठी लागलेल्या आपल्या ज्या बस कोल्हापूरमधून राधानगरी तसेच गगनबावडासाठी जातात व राधानगरीतून फोंडा घाट मार्गे व गगनबावडा करोळ घाट मार्गे सुद्धा जातात, त्या सर्व रंकाळा बस स्थानकातून जातात. रंकाळा उगाव रंकाळा बस स्थानकातून निघत आहोत. समोर गगनबावडा नरसेवाडी गाडी डावाचा पट्टा. गगनबावडा रंकाळा. आत्ता आपल्या डाबाला रंकाळा तलाव आहे. मागच्या वेळेस आपण राधानगरसाठी गेलो त्यावेळेस रंकाळा तलावाच्या पूर्व बाजूने गेलो होतो. यावेळेस आता पश्चिम बाजूने आपण गगनबावड्यासाठी जाणार. डाबाला रंकाळा तलाव. झाड आहेत बाजूने त्यामुळे पूर्ण दिसत नाही. कोल्हापूर शहरातून आता बाहेर पडलो आहोत. रंकाळा देवठाणे रंकाळा. शिंगणापूर फाटा. हे आता डावाला बालिंगा हे गाव आहे. समोरून विजयदुर्ग पुणे वल्लभनगर बस आलेली आहे. बालिंगा हे गाव झाल्यानंतर लगेचच आपल्याला पंचगंगा नदी लागलेली आहे. त्या आवाजनं इकडून येते व उजवीकडे कोल्हापूर शहराला वळसा घालून जाते. नवीन पूल बांधायचं काम चालू आहे बघा आणि जुना पूल हे अशा पद्धतीने नवीन पुलाचं काम चालू आहे. पाटपन्हाळा रंकाळा बस. समोर पण अनेक बस आल्या आहेत. कोल्हापूर ज्योतिबा. गगनबावडा ते कोल्हापूर श्री ज्योतिबा नवीन BS6 प्रकारचे बस आहे. अशोक लेलंड कंपनीच्या चेसेसवरती बनवलेले आहे. आपल्या बसचा हॉर्न आहे. कसा वाटला ते टिप्पणी करून सांगा. पंचगंगा नदी त्या डाव्या बाजूने येते व उजवीकडे जाते. जशी आपली कृष्णामाई संत वाहते तशीच पंचगंगा सुद्धा आहे. पुढे आपल्याला हिच्या उपनदीच्या काठानं जायचं आहे. आता डावाला पंचगंगा नदी आपल्याला कळेच्या पुढे परखंदळेपर्यंत असणार आहे व नंतर साळवणपासून ती उजव्या बाजूला जाणार व आपण डाव्या बाजूला जाताना कुंभी नदीच्या काठाने जाणार. कडेने पूर्ण भिंत बांधले सिमेंटचे. या बाजूला पण असं बांधायचं काम चालू आहे. परत नंतर मध्ये भराव टाकून पूर्ण उड्डाणपूल करणार नदीच्या वरती. आता डाव्या बाजूला दोनवडे हे गाव आहे. वरून एक बस आले. गगनबावड्याचीच होती बघा कुठल्या. गगनबावडा मुरुम वगैरे असं. नंतर इथं मी लिहून टाकतो. डाव्या बाजूला वाकरे व उजव्या बाजूला साबळेवाडी खुपिरे.
आलेले आहे. कोपर्डे हे गाव आलेलं आहे. कोपर्डे बस थांबा. आणि डाव्या बाजूला कुंभी कासारे सहकारी साखर कारखाना कोल्हापूर. कुंभी व कासारे या पंचगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कोपर्डे असं नाव आहे. आपल्याला जर माहीत नसेल तर कोपर्डे असंच वाटतं. आडूर उजव्या बाजूला आडूर हे गाव आलेलं आहे. आजचे आपले चालक दादा. हे वागदार कळंबे देवगड उमरगा. व आता आपण आडूरपाशी थांबलो. व्हिडिओ पण गेला आणि तेवढ्यात राजापूर पुणे गाडी गेली. हा जो रस्ता आहे तो रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 आहे. त्याचाच एक भाग 166G या नावाने हा राष्ट्रीय महामार्ग आहे. 166G. भामटे हे गाव आलेलं आहे. रस्ता पूर्ण सिमेंटचा बनवलेला आहे. चाफ्याचं झाड. बाजूला हे शेणकोट लावून ठेवल्यात. चिंचवडे तर्फे कळे हे गाव डाव बाजूच गाव आहे. चिंचवडे तर्फे कळे. आंब्याचं झाड रस्त्याच्या बाजूला चांगलं आलं. मरळी हे गाव आहे. उजवा लहान गाव आहे. भात पीक लावलंय उन्हाळी भात. हा बाजूला ऊस आहे. ऊस पलीकडे ऊसात मक्का हे आमचं पीक आहे. बाजूला झाडे बघू. इकडे पण भात पीक. डावाला जे कळे बस स्थानक आहे. कळे येथून उजव्या बाजूला एक रस्ता राजापूर अनुस्कुरा घाट मार्गे जातो.
हा जो उजव्या बाजूचा रस्ता गेला काटे गाव, साळवाडे, पोहळे तर्फे बोरगाव, त्यानंतर कासारी नदी लागते व पोरले तर्फे बोरगाव, बाजार भोगाव या गावातून पुढे मोसुम, अनुस्कुरा घाट व शेवटी राजापूरसाठी रस्ता जातो. कळे गावातून आता निघलो आहोत आपण. असं मध्ये मध्ये रस्त्याचं पण काम चालू आहे. जिथं रस्ता खराब आहे तिथं दुरुस्त करायचं काम चालू आहे. आता इथं डाबाला आसगाव हे गाव आहे. कळेपासून जवळच आहे. कळे आसगाव. समोर झाड बघत आहे. उजव्या बाजूला खेरेवडे. कळे या गावापासून आता आपल्याला डांबरी रस्ता चालू झाला. कोल्हापूर ते कळेपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे. आता इथून पुढे हा जर रस्ता असणार आहे आपल्याला. व महत्त्वाचं काय आहे, जर हा रस्ता वाढवला तर हे सगळे जे झाडं असतात बाजूचे ते सगळे कापतात. त्यामुळे नवीन जर रस्ता करायचा म्हटला तर हे सर्व वृक्ष संपदेची हानी होत्या. दोन्ही बाजूला आंब्याची झाडे पण आहेत. बघू शकता हे जे झाडाचे वर्षा वृक्ष म्हणून त्या नावाचे झाडे असतात. दोन्ही बाजूला गर्द झाडे आहे त्यामुळे सावली पण आहे मध्ये. आता परखंदळे हे गाव आलेलं आहे जे की पन्हाळा तालुक्यात येतं. आतापर्यंत आपण कोल्हापूर म्हणजेच करवीर तालुक्यात होतो. कोल्हापूर शहर करवीर तालुक्यात येतं व करवीर नंतर आता थोडासा पन्हाळा तालुका आपल्याला लागणार. गगनबावडा अजून 33 किलोमीटर आहे. हे डाबाला परखंदळे गाव आहे. हे जे आता परखंदळे गाव लागलं इथं डाबाला पंचगंगा नदीला तिची उपनदी जी धामणी नदी आहे ती मिळते जे डाबाला आहे. गावाच्या लागूनच खाली पंचगंगा नदी आहे व तिथे या दोन नद्यांचा संगम होतो. मुटकेश्वर हे गाव आहे. लोंगे गावाला डावाला समोरून एक गाडी आलेली आहे. गगनबावडा रंका गगनबावडा. आता किरावे हे गाव लागणार आहे आपल्याला. डाबाला पंचगंगा नदी तेच मी म्हणलं आपल्या बरोबरच आहे डाबाला पंचगंगा नदी
व बाजूला भात शेती पाहू शकतो. किरवे उजाबाला आता किरवे हे गाव आहे. बाजूला मक्का हे बघ. रस्ता मध्ये मध्ये खराब आहे थोडा, परंतु जो निसर्गाचा आनंद आहे तो तुम्हाला या व्हिडिओत पूर्ण बघायला मिळेल. कुडाळ विजापूर बस आंतरराज्य बस. साक्री उजवाबाला. विजयदुर्ग पुणे वल्लभनगर आणखीन एक बस घ्यायची. ती बस एकदम सजवले होते, एकदम वळणावर आली त्यामुळे लक्ष दोन्ही बाजूला आंब्याची झाडे होती. तिसंगी हे गाव आलेलं आहे. आपल्या इकडं जतच्या पुढे पण एक तिसंगी गाव आहे व हे कोल्हापूर जिल्ह्यातील तिसंगी गाव. तिसंगी गावातून आता पुढे निघत आहे. डावाला टेकवाडी, वेतवडे, बालेवाडी, मौजे, वेतवडे. आता आपण निवडे या गावात आलेलो आहोत व आपल्याला प्रवास सुरू करून 1 तास झालेला आहे. 9:15ला आपण प्रवास चालू केला, आता 10:20 झालेले आहे. निवडे हे गाव आलेलं आहे. बस थांबा निवडे 10 असळ गगनबावडा अजून 25. ही आता आपल्याला पंचगंगा नदी लागली. उजव्या बाजून येते, डावीकडे वाहत जाते कोल्हापूरच्या दिशेने. या इथे डाव्या बाजूला साळवणच्या इथे कुंभी व पंचगंगा नदीचा संगम आहे. हा डाव्या बाजूला साळवण किल्ला, उजव्या बाजूला इथे साळवण गाव आहे. पुढे कुंभी नदी ही पंचगंगा नदीची उपनदी आहे व आता हीच कुंभी नदी आपल्याला गगनबावड्यापर्यंत बऱ्यापैकी असणार आहे. डाव्या बाजूने विरुद्ध दिशेने ती वाहते इकडे. अवघड वळण आहे त्यात.
बाजूला मंदूर. निवडे या गावानंतर रस्ता जरा छोटा लागलेला आहे. 2 गाड्या बसत नाहीत पूर्ण. दोन्ही गाड्या जर मोठ्या असतील तर एका बाजूला एक व त्या बाजूला एकानं टायर खाली घ्यावं लागतं. मार्गेवाडी हे गाव आलेलं आहे. मार्गेवाडीमधून निघत आहोत. शेणकूट रचून ठेवल्यात बघा. सरपण म्हणून जळणासाठी पान तापवायला, सकाळी आंघोळीचं पान तापवायला जळण म्हणून. असं पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत. रस्ता खराब आहे बऱ्यापैकी, परंतु जो प्रवास आहे तो एकदम निसर्गरम्य अनुभव देणारा आहे. जे जे बोलायला लागले ते म्हणा. छोटासा रस्ता व चालकांचं कौशल्यपूर्ण वाहन चालवणं. तुम्हाला कसं वाटतंय ते टिप्पणी करून नक्की सांगा. इकडे डावाला भात शेती. पडवळवाडी. जसा आपला कोल्हापूर ते राधानगरी मागचा प्रवास झाला, त्यामध्ये सुद्धा असंच निसर्गरम्य वातावरणातून आपला प्रवास झाला व दोन्ही बाजूला झाडे आहेत. तसाच पत्तीचा हा कोल्हापूर ते गगनबावडा प्रवासाचा व्हिडिओ आहे. शेनवडे. आता शेनवडे हे गाव आले. देवगड अक्कलकोट. शेनवडे गाव. आत्ताच आपल्याला शेनवडे गाव झाल्यानंतर पणजी महाबळेश्वर गाडी वळणाचा रस्ता आहे. त्यामुळे काय होतं, अचानक बस येत्या समोर, त्यामुळे व्हिडिओ काढेपर्यंत बस निघून जाते.
राजापूर सोलापूर, राजापूर तळेरे कोल्हापूर सोलापूर. उजव्या बाजूला कोंडी, तिथून जरा आता चांगला रस्ता लागलेला. उजव्या बाजूला कोकुर्ले, कोकुर्ले हे गाव आलेलं आहे. कोकुर्ले बस थांबा. आता जवळपास 10 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं गगनबावडा. गगनबावडा, रंकाळा गगनबावडा. रस्ता जरा चांगला लागते, परत मध्ये जरा करा, परत जरा चांगला लागते, परत मध्ये जरा करा. इथे जरा चांगला झाला, आता जरा पुढे करा. आणि जरा पुढे परत करा. परत जरा चांगला आणि तिथे जरा पुढे करा. डाव्या बाजूला ही कुंभी नदी आहे. असळच असळच हे गाव आलेलं आहे. हे सुद्धा असळच आहे, असळच मुख्य गाव. डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखाना, क्षेत्र पळसण. हा डावा बाजूला रस्ता, डावा बाजूला रस्ता पंत अमात्य बावडेकर वाडा येथे जातो. हे एक जुनं संग्रहालय आहे व तसेच जो मराठी चित्रपट आहे पछाडलेला, त्या चित्रपटाचं चित्रीकरण येथे केलेलं आहे. त्या वाड्यामध्ये जुना ऐतिहासिक वाडा आहे. वेंगुर्ले अक्कलकोट नवीन BS6 बांधण्याची बस. असं वळणाला बरोबर गाड्या येतात, त्यामुळे लक्ष खूप ठेवावं लागतं. आणि रस्ता बघा किती छोटा आहे. इकडं पण जास्त खाली घ्यायचा येत नाही. इकडं पाणी जाण्यासाठी सर आहे व
व इकडे पण बघा. अशा पद्धतीने आपला कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक तालुका प्रवास संपूर्ण होतोय. त्या बाजूला पारगावकरवाडी. दाट झाडेतून आपला प्रवास चालू आहे. सूर्याची किरणे सुद्धा जास्त खाली येत नाहीत. मागच्या आपण गारगोटीचा आसरा केला, त्यावेळी पण अशाच खराब रस्त्यानं प्रवास केला श्री काकवादेवी घाटात. तिथे सुद्धा एकदम अशाच प्रकारे दाट झाडे होते. आता गगनबावडा आलेलंच आहे. सैतवडे डाव्या बाजूला आपला जो हा कोल्हापूर ते गगनबावडा रस्ता आहे, या रस्त्याच्या डाव्या बाजूला बरोबर तिरक्या रेषेत जरा कमी समांतरच आहेत रस्ता कोल्हापूर ते राधानगरी व त्याच्या पलीकडे कोल्हापूर गारगोटे. रेव्याची वाडी त्या बाजूला. रस्ता छोटा आहे त्यामुळे 2 गाड्या बसत नाहीत. पुढच्या चालकाने आपल्याला सांगितलं की थांबा म्हणून. अशा प्रकारे चालकानं पुढच्या संधी दिला तर 1 नंबर बरं वाटतं. उजवीकडे वळला तर एका चांगल्या चालकाचे ते लक्षणं आहेत. सांगशी फाटा झाल्यानंतर आता इथून पुढे रस्ता बघा सिमेंटचा केलेला आहे. मग सांगशी फाटा गेला. गगनबावडा 3 किलोमीटर राहिलेला आहे. ज्यावेळेस असा पूर्ण सिमेंटचा रस्ता करतील त्यावेळेस आता जे मागे बघतील त्यात बऱ्यापैकी सगळे झाडं तोडलेले असतील. त्यामुळे अशा पद्धतीचं रस्ता दिसायला मोकळं दिसतात, परंतु त्यामध्ये निसर्ग सौंदर्य काही जास्त राहत नाही. आपला प्रवास एक वेळ भरभर चांगला रस्ता आहे त्यामुळे वेगवान होईल. उजव्या बाजूला जांभुळणे वाडी व मंदिर सुद्धा आहे. श्री दत्त मंदिर जांभुळणे वाडी. तहसीलदार कार्यालय गगनबावडा. आता आपण गगनबावडा शहरात पोहोचलो आहोत. तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. गगनबावडा पोलीस ठाणे. उजव्या बाजूला भुईबावडा व उजव्या बाजूला आपले गगनबावडा बस थांबा. डाव्या बाजूला
गगनबावडा म्हणजेच करोळ घाटातून खाली राहतो. गगनबावडा बस स्थानक सुरुवातीलाच आहे. 11:06 झालेले आहेत व आपण पोचलो आहोत गगनबावडा बस स्थानकात व आपली समोर गाडी सातारा गगनबावडा या गाडीने आपला प्रवास पूर्ण झाला. तुम्हाला कसा वाटला ते टिप्पणी करून सांग. 9:15 वाजता आपण कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून निघालो होतो व आता 11:15ला अजून 10 मिनिटे कमी आहेत. 11:05 झाले आहेत व आपण गगनबावडा बस स्थानकात आलो आहोत. 1 तास 50 मिनिटे म्हणजे जवळपास 2 तास आपल्याला वेळ लागला. पाठीमागे आपली गाडी बघू शकता व पाठीमागे इतर गाड्या आहेत. गगनबावडा बस स्थानक संपूर्ण बघू शकता. इकडे वेंगुर्ला स्वारगेट बस लागलेले आहे वल्लभनगर. हा उजव्या बाजूला भुईबावडासाठी रस्ता जातो. इथे डाव्या बाजूला वळून गगनबावडा म्हणजेच करोळ घाटातून जातो व ही जी कमान आहे तिथून श्री गगनगिरी महाराज मठ आहे गगनगड येथे जातो. गगनबावडा बसस्थानक वेळापत्रक पाहू शकतो. गगनबावडा बसस्थानक या बाजूला ST उपहारगृह आहे. छोटंसं बसस्थानक आहे. इकडे बसण्यासाठी व्यवस्था आहे. समोर इकडे गाड लागतात. इकडे चौकश कक्ष आहे. इकडे हिरकण कक्ष असं बसण्यासाठी बाकडे वगैरे आहे. छोटंसं बसस्थानक आहे.